मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्कजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र पावसकर यानं अटकेनंतर केलाय। आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळतंय। आरोपी दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्यानं यायचा असंही सूत्रांनी सांगितलं। शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या ठिकाणी पोलिसांनी रात्री उशिरा पंचनामा केला। या प्रकरणात काल उपेंद्र पावसकर याला काल शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी काल रात्री उशिरा पुन्हा एकदा घटनेचा पंचनामा केला। उपेंद्र पावसकर यानंही गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती आहे। कौटुंबिक पूर्ववैमनस्यातून त्यानं हा प्रकार केल्याचं पोलीस चौकशीत म्हटल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टानं गंभीर दखल घेतलेली आहे। इमारती पाडण्याच्या महानगरपालिकेच्या नोटिसा कोणत्या अधिकारात रोखल्या असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलाय। नवी मुंबई महानगरपालिकेनं 2 बेकायदा इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या। 14 मजली नैवेद्य आणि 7 मजली अल्बेला इमारत महापालिकेकडून बेकायदा घोषित करण्यात आली आहे। तुमचे अधिकार सांगा, पटलं तर सगळं तुमच्यावर सोडू असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नमो गार्डन उभारलं जाणार आहे। 394 नगरपरिषद नगरपंचायतींसाठी 394 कोटींचा निधी मंजूर झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा केली आहे। सगळी 394 उद्यानं वर्षभरात विकसित करणार असल्याचं शिंदे म्हणाले। विभागीय स्तरावर सर्वोत्तम उद्यानांची स्पर्धाही घेतली जाईल आणि प्रत्येक विभागातून 3 सर्वोत्तम उद्यानं निवडली जातील आणि 3 सर्वोत्तम उद्यानांना 5 कोटी, 3 कोटी, 1 कोटी अशी बक्षिसं दिली जातील। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन केलंय। मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भात ही महत्त्वपूर्ण परिषद असणार आहे। यामध्ये कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण या विषयावर तज्ज्ञ आणि अभ्यासक महत्त्वपूर्ण मांडणी करणार आहेत। मराठा आरक्षण विषयावरील महत्त्वपूर्ण मराठा आरक्षण गोलमेज परिषदेच्या बैठकीनंतर पुढच्या लढ्यासाठी भूमिका जाहीर करण्यात येणार आहे। या परिषदेमध्ये मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, डॉक्टर संजय लाखे पाटील, राजेंद्र दाते, डॉक्टर शिवानंद भानुसे आणि डॉक्टर निमसे उपस्थित असतील। हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर देशभरातील मराठा समाजाचं दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे। धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीत जरांगे पाटलांनी ही घोषणा केली। लवकरच ते या अधिवेशनाची तारीखही जाहीर करणार आहेत। आम्ही बांधव खूप विखुरलेले राज्यात कधी काळी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र आलो पाहिजे। पायंडा कधी पडणार आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो। तर आता ह्याच्यावरती लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया आली आहे। दरम्यान दिल्लीत काय खाऊपेंड आहे का? देशाच्या लोकसंख्येत तुमची संख्या किती असा खोचक सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना केलाय। देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या किती आणि ओबीसीची संख्या किती हे जरा तुला कोण सल्ला देतात ना त्यांना विचार म्हणा। तो दिल्लीत जा, तिथं जाऊन मंडला एक चॅलेंज कर, काय दिल्लीत काय खाऊपेंड आहे का तिथं? त्यामुळं जरांगे दिल्लीचं तख्त गाजवलं कुणी? होळकर आणि शिंदेनी, भोसलेनी। असं तुमच्याबद्दल नका बोलायला लावू म्हणा। कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीबाबत आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज करण्यात येणार आहे। वंतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकारच्या वतीनं अर्ज केला जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं माधुरी हत्तीणीला परत पाठवण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीला अधिकार दिलेत। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आजपासून पुन्हा प्रयत्न सुरू होणार आहेत।
राज्य सरकारनं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मोठा बदल केलाय। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कागदपत्रांची पुन्हा पडताळणी आवश्यक नाही। एकदा विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर तोच दाखला शिष्यवृत्ती अर्जासाठी वापरण्यात येईल। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी वेळ वाचेल आणि त्यांचा शैक्षणिक खर्च कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळ्या चालवणाऱ्या शूटरचा एन्काउंटर करण्यात आलाय। गाझियाबादमध्ये दोन्ही शूटरचा एन्काउंटर झालाय। एक शूटर रोहतकचा तर दुसरा शूटर सोनीपतचा रहिवासी आहे। उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफनं ही संयुक्त कारवाई केली आहे। परदेशातील गँगस्टरसोबत दोन्ही आरोपी संपर्कात होते। दोन्ही आरोपींना 2 गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे आणि उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झालाय। तसंच त्यांच्याकडून अत्याधुनिक पिस्तूल जप्त करण्यात आलाय। मालेगाव इथं झालेल्या स्फोटांचे तुम्ही साक्षीदार होता का असा सवाल करत कोर्टानं मालेगाव स्फोटांच्या संदर्भातील सुनावणी स्थगित केली। मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या सुटकेला मृतांच्या कुटुंबियांनी आव्हान दिलं होतं। अपुऱ्या तपशिलामुळे कोर्टानं बुधवारी सुनावणी तहकूब केली। आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। अपीलकर्त्यांच्या वकिलानं तपशिलांचा तक्ता सादर केला, परंतु न्यायालय तो अपूर्ण असल्याचं म्हणतंय। भाजप युवा मोर्चाकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतील कोस्टल रोडवरती 21 सप्टेंबरला नमो युवा रन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवतील। नशामुक्त भारतसाठी युवकांना स्पर्धेत सामील होण्याचं आवाहन करण्यात आलंय। भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी हे आवाहन केलंय। मिलिंद सोमण सुद्धा नमो युवा रनमध्ये धावणार आहे। सशक्त युवा व राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यासाठी आयोजन करण्यात आलंय। बातमी सांगलीतून आहे। सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी मध्ये ये जा करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचं रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये। एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरती सतत अवजड वाहतूक सुरू असते आणि यामुळे रस्त्यावरून दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। त्यात अलीकडे पावसामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गावरती खड्डे पडलेत, त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या घटना सतत घडतायत। त्यामुळे कुपवाड एमआयडीसीच्या या मुख्य रस्त्याचं तातडीनं रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये। या रस्त्यामध्ये जर एखाद्या 2 मोठ्या गाड्या आमोरसमोर जरी आल्या तर क्रॉसिंगला फार मोठा त्रास होत आहे आणि त्यामुळे 2 व्हीलर स्वारांना सुद्धा हा त्रासदायक भरपूर आहे। आणि एवढ्या रुंदी छोटा रस्ता असताना सुद्धा या रस्त्यामध्ये खड्डे वगैरे भरपूर आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चाललेलं आहे। नागपूर इथून छत्तीसगडच्या डोंगरगड इथं जाणाऱ्या दोघांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जबर धडक दिली। या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। हा भीषण अपघात भंडारा येथील वैनगंगा नदीच्या कोरंभी देवस्थानाजवळ बायपास महामार्गावर घडला। हे दोघेही डोंगरगड जवळील लामानीन येथील रहिवासी आहेत। अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास कारधा पोलीस करतात। नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात एका 11 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली। जितू सोनेकर असं मुलाचं नाव असून 15 सप्टेंबरला शाळेत जाण्यासाठी घरून गेला, मात्र पुन्हा घरी परतलाच नाही। त्याच्या मित्रांनी शाळा सुटल्यानंतर जितू कारमध्ये बसून गेल्याचं सांगितलं आणि त्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला असता 2 दिवसांनी जितूचा मृतदेह सापडला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून जितूच्या वडिलांना शेत विकल्याचे पैसे मिळणार होते ही माहिती शेजारच्याला होती आणि त्यामुळे जितूचं अपहरण केलं। मात्र अपहरणानंतर जितूनं आरोपींना अनेक प्रश्न विचारले आणि घाबरल्यानं आरोपीनं गळा आवळून जितूची हत्या केली। तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। भंडारा शहरातील एम पटेल कॉलेज रोडवरती काल रात्री 9च्या सुमारास एका भरधाव पिकअपनं तिघांना धडक दिली। पहिले एम पटेल कॉलेज मार्गावर दोघांना धडक दिली, मात्र कारवाईच्या भीतीनं चालक तिथून पळाला आणि यानंतर एका महिलेला पिकअपनं धडक दिल्याची माहिती आहे। यामध्ये तिघही गंभीर जखमी झालेत आणि यानंतर चालकानं पिकअप घटनास्थळी सोडून तिथून पळ काढला। भंडारा पोलीस या घटनेचा आणि आरोपीचा शोध घेत आहेत। मुंबईच्या गोरेगावमध्ये एका महिला कर्मचाऱ्यानं 4 वर्षांच्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे। एका नामांकित शाळेतला हा प्रकार असल्याचं कळतंय। चिमुकलीच्या शरीरावर जखमा असल्याचं आढळल्यानंतर तिच्या आजीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेला अटकही झाली आहे। दरम्यान शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस पुढचा तपास करतात। विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरात फर्निचर दुकानाचं भव्य उद्घाटन करण्यात आलंय आणि या उद्घाटन कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा, डान्स आणि नोटांचा वर्षाव करण्यात आलाय। उद्घाटनावेळी आयोजकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कार्यक्रमातल्या एकानं थेट स्टेजवर येऊन त्या नर्तकीवरती नोटांचा वर्षाव केला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले आणि यामुळे परिसरात चांगलीच खळबळही उडाली आहे।
पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू आहे. हा 64 किलोमीटरचा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विरार डहाणू दरम्यान वाधिवा, सरतोडी, माकुणसर, चिंटूपाडा, पांचाली, वंजारवाडा आणि बीएसएसी कॉलनी ही नवीन 7 स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या परिसराचा वाढता विकास आणि संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही स्टेशन उभारण्यात येणार आहे. सध्या रूळ बसवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत प्रकल्पाचं 41% काम पूर्ण झालंय. मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी आज विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत ते खोपोली आणि नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 1:30 या कालावधीमध्ये ही सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे कोइंबतूर LTT एक्सप्रेस सकाळी 11:30 ते दुपारी 1 पर्यंत लोणावळा इथे थांबवण्यात येईल. तर चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस आणि चेन्नई LTT अतिजलद एक्सप्रेस थांबवून दुपारी 1:10 नंतर लोणावळा इथून मार्गस्थ होईल. यावेळी नेरळ ते खोपोली दरम्यान लोकल बंद राहील. एक महत्त्वाची अपडेट. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर रद्द करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्येनंतर कला केंद्र वादात सापडलं होतं. तुळजाई कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते. पोलीस विभागाच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द केलाय. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या सारंगखेडा आणि प्रकाश बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आलेत. सारंगखेड्याचे 8 दरवाजे तर प्रकाशचे 9 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेत. तापी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावध राहा असं सांगितलंय. जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पावसानं थैमान घातलंय. हातनूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग केला जातो आणि त्यामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढली आहे आणि यामुळे नांदेडमध्ये गोदावरी नदी सध्या धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. जुन्या नांदेड शहरातील होळी भागात असणारा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या पुलावरची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. तसंच नदीकाठच्या अनेक गावात पाणी शिरल्यानं पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत. विष्णुपुरीच्या 13 दरवाजातून 62,000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात येत असून आता गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नांदेडच्या पंचवटी नगरामध्ये नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक कुटुंबांना बोटीच्या साहाय्यानं रेस्क्यू केलंय. वाशिमच्या अनसिंग परिसरासह जवळा गावामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि मुसळधार पावसामुळे शेतातील पीक वाहून गेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे म्हसरूळ RTO ऑफिस परिसरातील वाघाडी नाल्याला पूर आला. पुराचं पाणी गोदाघाट परिसरात आल्यानं आठवडी बाजार विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं. भाजीपाला धान्य वाहून गेल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. लातूरच्या निलंगा तालुक्यातील काटेजवळगा गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. अल्पावधीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातल्या सगळ्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय. गावाच्या बाजूने जाणाऱ्या ओढ्याला अचानक पूर आला आणि ते पाणी गावात शिरल्यानं नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली होती. प्रसूती वेदना होणाऱ्या गर्भवती महिलेला 6 फूट पुराच्या पाण्यातून तराफ्यावरून नेण्याची वेळ आली आहे. परंड्यातील कसरत वागेगव्हाण इथल्या महिलेला तराफ्यावरून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ